ओके, सेम आपण प्रॉब्लेम आपण यूज करूया. हाच आपण मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंट आपण हे यूज करूया आणि त्यानुसार आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हे जे चार्ट आपण जो होता, हा चार्टमधले जे आपण गोष्टी आहेत त्या बरोबर आहे, रॉंग आहेत का राईट आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, म्हणजे हे घटक आपल्याला चेंज करायचे आहेत. वी जस्ट इन्क्रीज और डिक्रीज. मी तुम्हाला सांगितलं का आपल्याला 10% आपले इन्क्रीज डिक्रीज करायचं आहे आणि ह्या सर्व ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या आपण बरोबर आहेत की आपल्याला कन्फर्म करायचे आहे. ओके, चार्टमध्ये जे दिलेले आहेत ते. तर आपण फर्स्ट आपल्याला व्हॉल्यूम आपण इन्क्रीज करून आपण बघूया. ओके, व्हॉल्यूम इन्क्रीज करण्यासाठी तुम्ही प्रॉब्लेममध्ये मेन्शन करणार आहात पहिल्यांदा व्हॉल्यूम तुम्ही किती आहे ते फाइंड आउट करणार आहात. तर कॅल्क्युलेशन ऑफ न्यू सेल्स व्हॉल्यूम. ओके, फर्स्ट तुम्ही कॅल्क्युलेशन ऑफ न्यू सेल्स व्हॉल्यूम फाइंड आउट करून घेणार. त्याच्यामध्ये ओल्ड पहिले इन्क्रीज मेन्शन करतो, 10% इन्क्रीज. ओके, आणि न्यू. ओके, तर ओल्ड आपल्या किती आहे, सेल्स व्हॉल्यूम किती होते ओल्ड, 20,000 युनिट्स होते. ओके, तर सेल्स व्हॉल्यूम ओल्ड होते 20,000, इन्क्रीज बाय 10% म्हणून 20,000 इंटू 10% 2,000. न्यू सेल्स व्हॉल्यूम होतील 20,000 प्लस 2,000 इज इक्वल टू 22,000. ओके, हे आपल्या न्यू सेल्स व्हॉल्यूम आले. आता न्यू सेल्स व्हॉल्यूमवरून आपल्याला पुन्हा आपल्या त्यात सर्व गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्यात. कुठल्या घटकांवरती आपल्याला चेंज होणार आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. कंट्रीब्युशन पर युनिट चेंज होईल का, कंट्रीब्युशन पर युनिट किंवा टोटलमध्ये चेंज होईल का, पी व्ही रेशो चेंज होईल का, बी व्ही पी चेंज होईल, मार्जिन ऑफ सेफ्टी चेंज होईल, काय चेंज होईल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर मी फक्त इन्क्रीजच्या केसेस करतो, डिक्रीजच्या केसेस तुम्ही करून बघा. ओके, तर आता 10% इन्क्रीजनुसार आपल्याला हे जे चार्ट आहे ना, या चार्टमध्ये ॲक्च्युली ओके, या चार्टमध्ये आपण चेंजेस करूया. बघा, व्हॉल्यूम आपला इन्क्रीज झालेला आहे. ओल्ड व्हॉल्यूम होता 20,000, आता 22 झालेला आहे. पर युनिटमध्ये कुठलीही गोष्ट चेंज झालेली नाही, त्यामुळे पर युनिट 8 रुपीजच राहतील. ओके, टोटलमध्ये आपले चेंज होतील. टोटल आता इथे येतील 22,000 इंटू 10. ओके, 2,20,000 येतील. व्हेरिएबल कॉस्टसुद्धा चेंज होईल, 22,000 इंटू 8 रुपीज. ओके, 44,000. त्यानुसार आपला कंट्रीब्युशन आपला चेंज होईल. कंट्रीब्युशन आता येईल 1,76,000. तर आता चार्टमधली बघा, कंट्रीब्युशन आपला टोटलमध्ये आपला इन्क्रीज झालेला आहे. बघा, ओल्ड होता आपला 1,60,000, न्यूमध्ये आहे 1,76,000. ओके, ड्यू टू चेंज इन व्हॉल्यूम, इन्क्रीज इन व्हॉल्यूम ऑफ सेल्स, आपले जे कंट्रीब्युशन होतं ते पर युनिटमध्ये आपलं सेमच राहणार आहे. पर युनिटमध्ये 8 रुपीज पर युनिट होतं, तर 8 रुपीज पर युनिटच राहणार आहे, नो चेंज. ओके, आणि इन्क्रीज आपला झालेला आहे, सेल्स व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यामुळे कंट्रीब्युशन टोटलमध्ये आपलं इन्क्रीज झालेलं आहे. ओके, तर फर्स्ट आपलं प्रूव्ह होतं आहे. नेक्स्ट आहे ब्रेक पी व्ही रेशो. आपल्या पी व्ही रेशोमध्ये कोणतेही चेंजेस होणार नाही, कारण पी व्ही रेशोचा आपला फॉर्म्युला बघा काय आहे. आपण याच फॉर्म्युल्यामध्ये इथे टाकूया. पी व्ही रेशो इज इक्वल टू कंट्रीब्युशन डिवाइड बाय सेल्स इंटू 100. तर कंट्रीब्युशन डिवाइड बाय सेल्स इंटू 100. ओके, कंट्रीब्युशन 1,76,000 डिवाइड बाय सेल्स 2,20,000 इंटू 100. 80%च आहे, सेम आन्सर राहिलेला आहे. ओके, किंवा आपण पर युनिटमध्ये फाइंड आउट करून बघूया. 8 डिवाइड बाय 10 इंटू 100, 80%. ओके, त्यामुळे ते चेंज होत नाही आहेत. नेक्स्ट ब्रेक इवन पॉईंटसुद्धा आपला चेंज होणार नाही, कारण फिक्स कॉस्ट सेम आहे. ओके, ब्रेक इवन पॉईंट 50,000 रुपीज आहे, तीसुद्धा आपली चेंज होणार नाही. बघा, फॉर्म्युला आहे फिक्स कॉस्ट 40,000 डिवाइड बाय पी व्ही रेशो 80%. ओके, 50,000च आन्सर राहणार आहे, सेम आन्सर राहणार आहे. तुम्ही कधी युनिट्समध्ये जरी फाइंड आउट केलं तरी सुद्धा सेम आन्सर राहील. ओके, 5,000 युनिट्सच राहतील. ओके, फिक्स कॉस्ट डिवाइड बाय कंट्रीब्युशन पर युनिट म्हणून 40,000 डिवाइड बाय 8, 5,000 युनिट्सच राहतील. ओके, सेम. नेक्स्ट आहे मार्जिन ऑफ सेफ्टी. मार्जिन ऑफ सेफ्टी आपली चेंज होईल. बघा, पहिले सेल्स होते 2 lakhs होते, आता सेल्स आहेत 2,20,000, त्यामुळे आपली मार्जिन ऑफ सेफ्टी आपली चेंज होईल. आपली ओल्ड मार्जिन ऑफ सेफ्टी आपण ॲक्च्युली कॅल्क्युलेट केलेली नाही आहे. जेव्हा 2 lakh सेल्स असतील तेव्हा मार्जिन ऑफ सेफ्टी किती असणार आहे, तर 2 lakhs मायनस 50,000. ओल्ड मार्जिन ऑफ सेफ्टी आपली होती 1,50,000. आता न्यू मार्जिन ऑफ सेफ्टी आपली फाइंड आउट होईल 2,20,000 मायनस 50,000. ओके, 1,70,000 येईल. ओके, इन्क्रीज झालेली आपली मार्जिन ऑफ सेफ्टी.
तर आपलं फर्स्ट आपलं मार्जिन ऑफ सेफ्टी इन्क्रीज होते. ओके, तुम्ही ॲक्च्युली हे फाइंड आउट करून बघा जे काही चेंजेस झाले ते. अशाच पद्धतीने सेम चार्ट प्रिपेअर करायचा आहे. पहिले तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे की कोणती गोष्ट चेंज झालेली आहे, ती न्यू तुम्हाला गोष्ट कॅल्क्युलेट करून घ्यायची आहे. ओके, सेल्स व्हॉल्यूम आपला चेंज झालं तर सेल्स व्हॉल्यूम अर्लियर ओल्ड सेल्स व्हॉल्यूम किती होता 20,000, इन्क्रीज बाय 10%, 2,000 आले, म्हणून न्यू सेल्स व्हॉल्यूम आलेलं आहे 22,000. तर न्यू सेल्स व्हॉल्यूम चेंज झाल्यानंतर आपण पुन्हा मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंट आपण प्रिपेअर करून घेतलं आणि त्यानुसार आपण फाइंड आउट केलं. कंट्रीब्युशन आपला सेम राहिलेलं पर युनिट, टोटलमध्ये चेंज झालेलं आहे. पी व्ही रेशो आपला सेम राहिलेला आहे. बी ई पीसुद्धा सेम राहिलेलं आहे. मार्जिन ऑफ सेफ्टी इन्क्रीज झालेली आहे. ओके, तर असं तुम्ही कॅल्क्युलेशन करून जो फर्स्ट प्रॉब्लेम तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जो सेंड केलेला आहे तो फर्स्ट प्रॉब्लेम जरा फर्स्ट प्रॉब्लेमनुसार हा चार्ट आहे तो पूर्ण व्हेरीफाय करा. ओके, बरोबर आहे का रॉंग आहे, त्याच्यामध्ये काही मिस्टेक असेल तर फाइंड आउट करून घ्या. ओके, नो लेट्स सी नेक्स्ट प्रॉब्लेम. तुम्ही तो चार्ट व्हेरीफाय कराल ना? हो सर. ओके, तुम्ही कधी रिस्पॉन्स कधी देणार नाही ना तर मला सुद्धा समजणार नाही की तुम्ही आहात का नाही तिथे. ओके, तर रिस्पॉन्स द्या काहीतरी की तुम्ही जे काही सांगतोय ते समज. हॅलो, हा, ते डिक्रीज मध्ये जे आहे ते आम्ही कॅल्क्युलेट करून चेक करायचे ना. हां, तुम्ही कॅल्क्युलेट करून चेक करा ओके की ओके. डिक्रीज केल्यानंतर मग काही प्रॉब्लेम होतोय की नाही. चालेल चालेल सर. ओके, ओके जसं इन्क्रीजचा एकच आपण घेतलं, तुम्ही बाकीचे सुद्धा घटक चेंज करा. ओके, चेक करा ॲक्च्युली इन्क्रीज सेलिंग प्राईस कधी चेंज झाली, पर युनिटमध्ये चेंज झाली तर काय चेंजेस होतील. म्हणजे जसं मी तुम्हाला एक शो केला ना, व्हॉल्यूम चेंज झाला तर कोणत्या कोणत्या गोष्टी चेंज होत आहेत, तसंच तुम्ही बाकीच्या गोष्टीसुद्धा चेंज करा. पर युनिटमध्ये कधी चेंज झाली तर काय चेंजेस होतील, व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट चेंज झाली तर काय होईल. ओके, हॅलो एखादी सर. फिक्स कॉस्ट जरी चेंज झाली तरी सुद्धा काय होईल. तर ते तुम्ही हे सर्व जे पॉईंट आहेत ना ते इन्क्रीज डिक्रीज करून तुम्ही चेक करून घ्या. 10% आहे ना. हां, 10% क्रायटेरिया घ्या, 10% इन्क्रीज डिक्रीज करा. ओके सर, चालेल. ओके, एक्सक्यूज मी सर, तुमचा आवाज लूप होतोय. कोण? तुमचा आवाज लूप होतोय. आवाज हा, ॲक्च्युली काय होतं आहे, मीटमध्ये मला वाटतं झूममध्ये तसं होत नाही, पण मीटमध्ये मी जो बोलतोय तो माझा आवाज मलाच येतो आहे आणि तो इको तयार होतो इथे, त्यामुळे ॲक्च्युली तो आवाज तसा होतो आहे. ओके, पण नाही, झूम. आता येतोय. ठीक आहे ओके, सर, आता ठीक आहे. मला वाटतं कोणाचा तरी, कारण मी बोलतोय ना तर तो माईक तुमच्या इथून तो रिफ्लेक्ट होऊन माझ्या इथे पुन्हा तो इको तयार होत होता. आता आता क्लिअर येतोय ना? सेम सेम सर, तसंच होत होतं. आता येतो व्यवस्थित. ओके ओके, ठीक आहे. मग काय करायचं तुम्हाला समजलं ना, की हा मी तुम्हाला चार्ट पाठवलेला, एक तुम्हाला फर्स्ट प्रॉब्लेमसुद्धा मी ग्रुपवरती पाठवलेला आहे. तर जसं आपण आता हे एक केस आपण बघितली की एक घटक आपण इन्क्रीज करून बघितला 10%, त्याच्यामध्ये जे चेंजेस झाले त्या चेंजेसनुसार ते आपण सर्व जे पुढचे जे पॉईंट आहेत, हे जे सर्व पॉईंट आहेत, कंट्रीब्युशन, पर युनिट, टोटल, पी व्ही रेशो, ब्रेक इवन पॉईंट आणि मार्जिन ऑफ सेफ्टी, तर त्या प्रत्येक गोष्टीवरती काय काय परिणाम त्याचा झाला किंवा त्याचा काय इफेक्ट झाला तो आपण फाइंड आउट करून बघितला आणि तो हाच इफेक्ट होतो का आपण बघितला. कंट्रीब्युशन टोटलमध्ये इन्क्रीजच झालेले होते. ओके, ओल्ड कंट्रीब्युशन होतं 1,60,000, न्यू कंट्रीब्युशन आहे 1,76,000. पर युनिटमध्ये सेम राहिलेले आहेत. बघा चार्टमध्ये काय मेन्शन केलेलं आहे, पर युनिटमध्ये सेम राहतील, नो चेंज. पी व्ही रेशोसुद्धा आपला सेम राहिलेला होता. ओके, नो चेंज. ब्रेक इवन पॉईंटसुद्धा नो चेंज. मार्जिन ऑफ सेफ्टी इन्क्रीज झालेली होती. ओके, मार्जिन ऑफ सेफ्टी बघा, अर्लियर मार्जिन ऑफ सेफ्टी इट वॉज 1,50,000 अँड नाव इट इज 1,70,000. सो मार्जिन ऑफ सेफ्टी इन्क्रीज बाय ₹20,000. ओके, तर जसं मी एक पॉईंट मी तुम्हाला सांगितला तसे तुम्ही बाकीचे सर्व पॉईंट हे चेक करा. ओके ओके सर. ओके, नेक्स्ट आपण थर्ड प्रॉब्लेम बघूया. थर्ड प्रॉब्लेम थोडासा डिफरंट आहे ॲक्च्युली. हा या पहिल्या दोन प्रॉब्लेममध्ये एकदम सेम होतं की फर्स्ट प्रॉब्लेममध्ये जे जे पॉईंट दिलेले होते सेल्स, व्हेरिएबल कॉस्ट आणि फिक्स कॉस्ट, तेच आपण सेकंड प्रॉब्लेममध्ये सुद्धा सेम होते. मी ॲक्च्युली फक्त रिव्हिजनसाठी जो ॲक्च्युली सेकंड प्रॉब्लेम घेतला. तर आता तुम्ही कधी थर्ड प्रॉब्लेम कधी बघितला? थर्ड प्रॉब्लेम नवीन आहे ॲक्च्युली. थर्ड प्रॉब्लेममध्ये 2 पिरियडची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके,
वी आर प्रोव्हाइडेड विथ द 2 पिरियड इन्फॉर्मेशन अँड फिक्स कॉस्टसुद्धा दिलेलं नाही आहे, व्हेरिएबल कॉस्टसुद्धा दिलेलं नाही आहे, फक्त सेल्स माहिती आहेत आणि प्रॉफिट अर्न माहिती आहे. हा सेकंड सिच्युएशनचा प्रॉब्लेम आहे. दिस टाईप्स ऑफ प्रॉब्लेम ऑल्सो यू हॅव सॉल्ड इन ॲक्च्युअल TY/BCom लेवल. तर तो सेमच प्रॉब्लेम आहे. तसंच आपण सेकंड पण हा प्रॉब्लेम आत्ता आपला झालेला नाही म्हणून मी या पद्धतीचा एक प्रॉब्लेम घेतो आहे का जेव्हा आपल्या 2 पिरियडची जेव्हा इन्फॉर्मेशन दिलेली असेल ॲट दॅट टाईम वी विल कॅल्क्युलेट द PV रेशो बाय युझिंग सेकंड फॉर्म्युला. So what is the formula for calculation of PV ratio when 2 period information is given? At that time we can use the formula change in profit divided by change in sale into 100. Okay, आपल्याला हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. सेकंड फॉर्म्युला चेंज इन प्रॉफिट डिवाइड बाय चेंज इन सेल्स इंटू 100. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करून आपला PV रेशो आपल्याला फाइंड आउट करायला लागेल. ओके, नेक्स्ट आपल्याला सांगितलेलं आहे फिक्स कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर फिक्स कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी आपण कुठल्याही एका पिरियडचे आपण कंट्रीब्युशन घेणार आहोत आणि तो सेकंड कंट्रीब्युशनचा आपण फॉर्म्युला यूज करणार आहोत. कंट्रीब्युशन इज इक्वल टू सेल्स इंटू PV रेशो. बिकॉज इन द फर्स्ट वी विल कॅल्क्युलेट द PV रेशो, देन वी कॅन कॅल्क्युलेट द कंट्रीब्युशन ऑफ एनी वन पिरियड आणि त्या कंट्रीब्युशन फाइंड आउट केल्यानंतर ते कंट्रीब्युशन फाइंड आउट करण्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करणार आहोत सेल्स इंटू PV रेशो. आणि ते कंट्रीब्युशन फाइंड आउट केल्यानंतर मग आपण फिक्स कॉस्टचा आपण फॉर्म्युला यूज करणार आहोत जो आपण अर्लियरसुद्धा आपण यूज केला आहे. फिक्स कॉस्ट इज इक्वल टू कंट्रीब्युशन मायनस प्रॉफिट. ओके, प्रॉफिट आपण कारण त्या पिरियडचा आपल्याला प्रॉफिट ऑलरेडी माहिती आहे. ओके, नेक्स्ट आपण मग आपल्याला सर्व गोष्टी ॲक्च्युली फाइंड आउट होतील. मग पहिल्या प्रॉब्लेमसारखाच ॲक्च्युली प्रॉब्लेम येईल. फक्त फर्स्ट 2 आपल्याला जे पॉईंट आहेत ते आपल्याला नवीन आहेत इथे म्हणजे ह्या प्रॉब्लेममध्ये, कारण की त्या 2 गोष्टी आपण फाइंड आउट केल्या का बाकीच्या सर्व गोष्टी ॲक्च्युली फाइंड आउट होत आहे. ओके, आपला चार्टसुद्धा मग प्रिपेअर होईल. तर आपण थर्ड प्रॉब्लेम आपण बघूया. मी चार्ट फक्त मेन्शन करून ठेवतो ॲक्च्युली, पण त्याच्यामध्ये आपण काही पुट डाऊन करणार नाहीत ॲक्च्युली. फक्त आता चार्ट फक्त तो आपण कंप्लीट करूया नंतर जसं जसं आपला प्रॉब्लेम कंप्लीट होईल तसं. युनिट्स आपल्याला प्रोव्हाइड केलेले नाही आहेत. ओके, फर्स्ट आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे PV रेशो. ओके, तर PV रेशोचा आपल्याला सेकंड फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. हा जो सेकंड फॉर्म्युला तो आपल्याला यूज करायचा आहे कारण की ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला अशा पद्धतीचा ॲक्च्युली चार्ट आपल्याला प्रोव्हाइड केला. 2 पिरियडची इन्फॉर्मेशन दिली. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला हा चार्ट आहे ना तो आपल्याला ॲज इट इज आपल्याला यूज करायचा आहे. डिफरन्सचा एक कॉलम आपल्याला प्रिपेअर करायचा आहे. ओके, नाही डिफरन्सचा कॉलम इथे येईल. आपल्या फर्स्ट आपला डिफरन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. फर्स्ट पिरियड सेल्स ॲक्च्युली आता इथे आपण सेकंड पिरियड सेल्स मायनस फर्स्ट पिरियड सेल. ओके, 3 लाख रुपीज मायनस 2 लाख रुपीज. डिफरन्स फाइंड आउट करून घ्या किती आहे कारण की आपला चेंज इन प्रॉफिट आपण चेंज इन सेल हा आपला फॉर्म्युला आहे. तर चेंज इन प्रॉफिट आपल्या किती होणार आहे 20,000 मायनस चेंज इन सेल्स येतील 1 लाख. ओके, तर हा जो आहे ना तुम्ही चार्ट इथे प्रॉब्लेममध्ये सोल्युशनमध्ये तुम्ही शो करून दाखवू शकता. डिफरन्स शो करू शकता तिथे. बऱ्याच वेळेस प्रॉब्लेममध्ये काय होतं तुम्हाला प्रॉफिटच्या ऐवजी ना आता ह्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला प्रॉफिट प्रोव्हाइड केलेलं आहे. इन सम केसेस दे विल प्रोव्हाइड यू टोटल कॉस्ट. तर कधी टोटल कॉस्ट कधी प्रोव्हाइड केली तर पहिल्यांदा प्रॉफिट फाइंड आउट करून घ्यायचं. सेल्स मायनस टोटल कॉस्ट इज इक्वल टू प्रॉफिट. ओके, कारण की आपल्याला फॉर्म्युलामध्ये आपला फॉर्म्युला काय PV रेशो फाइंड आउट करण्याचा चेंज इन प्रॉफिट अपॉन चेंज इन सेल हा फॉर्म्युला आहे आपला PV रेशो फाइंड आउट करण्यासाठी. तर आपण फॉर्म्युला आता यूज करूया. चेंज इन प्रॉफिट किती आपण फाइंड आउट केलेलं 20,000 डिवाइड बाय चेंज इन सेल 1 लाख इंटू 100. ओके, आपलं इथे PV रेशो आपला फाइंड आउट होतो आहे 20%. ओके, सेकंड फॉर्म्युला आपल्याला यूज करायचं आहे या केसमध्ये PV रेशो फाइंड आउट करण्यासाठी 20%. आता तुम्ही जेव्हा 20% जेव्हा PV रेशो तुम्ही फाइंड आउट होतो आहे. ओके, आपला फर्स्ट आपला पॉईंट आपला फाइंड आउट झाला. आता नेक्स्ट आपला फिक्स कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करायचे. तर फिक्स कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला 2 फॉर्म्युला आपल्याला यूज करायचे. ओके, फर्स्ट फॉर्म्युला आपल्याला आपला कंट्रीब्युशन फाइंड आउट करायचा. नेक्स्ट आपला फिक्स कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करायचे. तर कंट्रीब्युशन फाइंड आउट करण्यासाठी आपला कोणता फॉर्म्युला यूज करायचा हा सेकंड वाला आपला फॉर्म्युला यूज करायचा. कारण आपल्या बघा प्रॉब्लेममध्ये आपला सेल्स माहिती आहे आणि PV रेशोसुद्धा माहिती आहे. ओके, आपला सेल्स माहिती आहेत आणि PV रेशो आत्ताच आपण फाइंड आउट केला 20%. ओके, तर मग आपण पहिल्यांदा सेकंड फॉर्म्युलानुसार आपण कंट्रीब्युशन फाइंड आउट करून घेणार आहोत आपला फिक्स कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी. ओके, तर तुम्ही इथे सेकंड पॉईंट मेन्शन करा कॅल्क्युलेशन ऑफ फिक्स कॉस्ट.
ओके, कॅल्क्युलेशन ऑफ फिक्स कॉस्ट. आणि कॅल्क्युलेशन ऑफ फिक्स कॉस्टमध्ये तुम्हाला पहिल्यांदा कंट्रीब्युशन फाइंड आउट करायचं आहे. कंट्रीब्युशन इज इक्वल टू सेल्स इंटू पी व्ही रेशो. ओके, आता एक गोष्ट लक्षात घ्या, 2 पिरियडची आपली इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, तर आपण त्यातल्या कुठल्याही एका पिरियडचे आपल्याला सेल्स कन्सिडर करायचे आहेत. तुम्ही कुठल्याही एका पिरियडचे सेल्स कन्सिडर केलं तरी सुद्धा आन्सर सेम येणार आहे. सेकंड पिरियडचं सुद्धा फाइंड आउट करून बघा, आन्सर सेम येणार आहे. आपण पहिल्यांदा म्हणजे कंट्रीब्युशन रॉंग फाइंड आउट म्हणजे वेगवेगळं फाइंड आउट होईल, पण फिक्स कॉस्ट आपली सेम फाइंड आउट होईल. ओके, कारण फिक्स कॉस्ट तुमची लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी जरी चेंज झाली तरी सुद्धा तुमचा फिक्स कॉस्ट काही चेंज होणार नाही. फिक्स कॉस्ट तुमची सेमच राहणार आहे. ओके, तर आता मी फर्स्ट पिरियडचे आता सेल्स कन्सिडर करतो आहे 2 लाख रुपीज. ओके, 2 lakhs रुपीज इंटू पी व्ही रेशो 20%. ओके, आन्सर फाइंड आउट होते कंट्रीब्युशन ₹40,000. ओके, फर्स्ट आपला कंट्रीब्युशन फाइंड आउट करून घ्यायचं आहे जेव्हा आपल्याला फिक्स कॉस्ट फाइंड आउट करायची आहे तर. ओके, फर्स्ट तुम्हाला कंट्रीब्युशन फाइंड आउट करायचं आहे, नेक्स्ट तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे फिक्स कॉस्ट. नंतर मग तुम्हाला फिक्स कॉस्टसाठी फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. फिक्स कॉस्ट इज इक्वल टू कंट्रीब्युशन मायनस प्रॉफिट. ओके, ओके फॉर्म्युला ओके, तो आपण फॉर्म्युला मेन्शन केलेला नाही आहे. फिक्स कॉस्ट इज इक्वल टू कंट्रीब्युशन मायनस प्रॉफिट. ओके, इथून आपण प्रिपेअर केलेलं आहे. कंट्रीब्युशन आपल्या फिक्स कॉस्ट फाइंड आउट करायचे तर कंट्रीब्युशन मायनस प्रॉफिट. ओके, तर कंट्रीब्युशन आपल्या किती मेन्शन केलं आत्ताच आपण फाइंड आउट केलं 40,000 मायनस प्रॉफिट. फर्स्ट पिरियडचा आपण प्रॉफिट आपण कन्सिडर करणार आहोत 20,000, कारण आपण कंट्रीब्युशन फाइंड आउट करताना आपण फर्स्ट पिरियडचे सेल्स आपण कन्सिडर केले आहेत. त्यामुळे प्रॉफिट फिक्स कॉस्ट फाइंड आउट करताना फर्स्ट पिरियडचेच तुम्हाला प्रॉफिट कन्सिडर करायचे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या पिरियडचे तुम्ही सेल्स कन्सिडर कराल त्याच पिरियडचं तुम्हाला प्रॉफिट कन्सिडर करायचं, तर तुमचा आन्सर राईट फाइंड आउट होईल. आपली फिक्स कॉस्ट आपली फाइंड आउट होते 20,000. ओके, तुम्ही कुठलाही पिरियड घेतलं तरी सुद्धा तुमच्या 20,000च फिक्स कॉस्ट फाइंड आउट होईल. आता आपण फर्स्ट पिरियडचं कन्सिडर करून आपण आन्सर फाइंड आउट केलं. तुम्ही कधी सेकंड पिरियडचं जरी कन्सिडर केलं तरी सुद्धा आन्सर सेम फाइंड आउट होईल. ओके, आपण ते सुद्धा आपण फाइंड आउट करून बघूया. 3 लाख रुपीज आहे सेल्स. कंट्रीब्युशन फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला आहे सेल्स इंटू पी व्ही रेशो. 3 लाख इंटू पी व्ही रेशो 20%. ओके, 60,000 कंट्रीब्युशन फाइंड आउट होतं आहे. आणि फिक्स कॉस्टचा फॉर्म्युला यूज करा कंट्रीब्युशन मायनस प्रॉफिट. कंट्रीब्युशन आहे 60,000 मायनस प्रॉफिट. सेकंड पिरियडचा प्रॉफिट किती आहे 40,000. आन्सर फाइंड आउट येत आहे 20,000च. ओके, त्यामुळे कुठल्याही पिरियडचं तुम्ही इन्फॉर्मेशन यूज करा, तुम्हाला आन्सर सेमच फाइंड आउट होईल. ओके, कंट्रीब्युशन सॉरी फिक्स कॉस्ट तुमचं सेम फाइंड आउट होईल. आता सेकंड आपला आन्सर आपला फाइंड आउट झालं फिक्स कॉस्ट 20,000. ओके, नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं ब्रेक इवन पॉईंट. ओके, तर आता ब्रेक इवन पॉईंट आपण फाइंड आउट करूया. ब्रेक इवन पॉईंटसाठी फॉर्म्युला काय, फिक्स कॉस्ट डिवाइड बाय पी व्ही रेशो. त्या दोन्ही गोष्टी आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. आता काही प्रॉब्लेममध्ये तुम्हाला डायरेक्ट असा प्रॉब्लेम देतील आणि तुम्हाला डायरेक्ट ब्रेक इवन पॉईंट फाइंड आउट करायला सांगतील. म्हणजे प्रॉब्लेम तुमचा सेम असेल, असाच प्रॉब्लेम असेल, पण तुम्हाला ह्या दोन गोष्टी तुम्हाला फाइंड आउट करायला सांगणार नाहीत, पण तरीसुद्धा तुम्हाला त्या कंपल्सरीली फाइंड आउट करायला लागतील. बिकॉज तुम्हाला ब्रेक इवन पॉईंटचा फॉर्म्युला आहे फिक्स कॉस्ट डिवाइड बाय पी व्ही रेशो. तर तुम्हाला पहिल्यांदा फिक्स कॉस्ट फाइंड आउट करणं गरजेचं आहे. आणि फिक्स कॉस्ट आपल्याला ह्या प्रकारच्या प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेलं नाही आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा फिक्स कॉस्ट फाइंड आउट करणं गरजेचं आहे. आणि फिक्स कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला पी व्ही रेशो फाइंड आउट करणं गरजेचं आहे, कारण या प्रकारच्या फॉर्म्युला प्रॉब्लेममध्ये तुम्हाला फर्स्ट पी व्ही रेशोज फाइंड आउट करणं गरजेचं आहे, कारण विदाउट पी व्ही रेशो तुम्ही कुठलीच गोष्ट फाइंड आउट करू शकत नाही आहे. तर इथे पी व्ही रेशोचा आपण फॉर्म्युला आपण यूज केला आहे चेंज इन प्रॉफिट आपण चेंज इन सेल. तो फॉर्म्युला यूज करून तुम्हाला पी व्ही रेशो पहिल्यांदा फाइंड आउट करायचं आहे. नेक्स्ट तुम्हाला फिक्स कॉस्ट फाइंड आउट करायचे. फिक्स कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही कुठल्याही एक पिरियडची इन्फॉर्मेशन कन्सिडर कराल, फर्स्ट पिरियड किंवा सेकंड पिरियड. त्या पिरियडची इन्फॉर्मेशन यूज करून तुम्ही पहिल्यांदा कंट्रीब्युशन फाइंड आउट कराल त्या पिरियडचा. कंट्रीब्युशन फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला यूज करणार सेल्स इंटू पी व्ही रेशो. आणि नंतर मग फिक्स कॉस्टचा तुम्ही फॉर्म्युला यूज करणार आहात. त्याच पिरियडचे तुम्ही प्रॉफिट यूज करणार आहात. फिक्स कॉस्ट इज इक्वल टू कंट्रीब्युशन मायनस प्रॉफिट. तुम्ही कंट्रीब्युशन तुम्ही पहिल्यांदा फाइंड आउट करणार आहात, त्याच्यानंतर मग तुम्हाला प्रॉफिट हा 20,000 तुम्हाला प्रॉफिट यूज करायचं आणि तुम्हाला फिक्स कॉस्ट फाइंड आउट होणार आहे. ओके, तर ते आपण केलं आहे. ओके, आता थर्ड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ब्रेक इवन पॉईंट. ओके, ब्रेक इवन पॉईंट फाइंड आउट करण्यासाठी आता फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे फिक्स कॉस्ट डिवाइड बाय पी व्ही रेशो. ओके, तर तोच आपण फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहोत. ओके, ब्रेक इवन पॉईंट इज इक्वल टू फिक्स कॉस्ट डिवाइड बाय पी व्ही रेशो. फिक्स कॉस्ट आपण ऑलरेडी फाइंड आउट केले 20,000
डिवाइड बाय पी व्ही रेशो आपण ऑलरेडी फाइंड आउट केलं 20 इंटू 100. ओके 1 लाख रुपीज तुमचं ब्रेक इवन पॉईंट येते 1 लाख रुपीज. आता तुम्ही आत्तापर्यंत करंट प्रॉब्लेममध्ये तुम्ही ब्रेक इवन पॉईंट इन युनिट्स फाइंड आउट करू शकत नाही आहेत कारण की तुमच्या करंट प्रॉब्लेममध्ये युनिट्स प्रोव्हाइड केलेले नाही आहेत. ओके त्यामुळे इथे सुद्धा ब्रेक इवन पॉईंट फक्त मेन्शन केलेलं आहे. बट यू कांट कॅल्क्युलेट ब्रेक इवन पॉईंट इन युनिट्स बिकॉज त्यांनी आपल्याला पर युनिटची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेलं नाही आहे किंवा युनिट्सची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेलं नाही आहे. ज्या प्रॉब्लेममध्ये युनिट्सची इन्फॉर्मेशन कधी प्रोव्हाइड केली असती तर आपण ते युनिट्सवरून आपण फाइंड आउट करू शकलो असतो नंबर ऑफ युनिट्स. ओके किंवा ब्रेक इवन पॉईंट इन युनिट्स आपण फाइंड आउट करू शकलो असतो कधी सेलिंग प्राईस पर युनिट कधी माहिती असती तर. बट इन करंट प्रॉब्लेम दे हॅव नॉट प्रोव्हाइडेड एनी इन्फॉर्मेशन अबाउट द युनिट्स. ओके त्यामुळे आपण ब्रेक इवन पॉईंट इन युनिट्स आपण फाइंड आउट करू शकत नाही. पर युनिट्स आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेलं नाही आहे. ओके आता नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं अमाऊंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस वेन सेल्स आर ₹6 लाख. ओके हे ॲक्च्युली सेम आहे आता कारण की आधीच्या प्रॉब्लेममध्ये आपण केलं तरीच आहे सेम. ओके अमाऊंट ऑफ प्रॉफिट वेन सेल्स आर ₹6 लाख. आता सेम तुम्हाला इथे तेच करायचं आहे. तुम्हाला सेल्स माहिती आहे आता कसं फाइंड आउट करणार काय करू शकता सेल्स माहिती आहे आणि तुम्हाला प्रॉफिट फाइंड आउट करायचं आहे. हे जे केलं तेच तुम्हाला इथे करायला लागेल. इथे तुम्ही फिक्स कॉस्ट फाइंड आउट केली तिथे तुम्ही प्रॉफिट फाइंड आउट करू शकता. पहिल्यांदा तुम्हाला कंट्रीब्युशन इंटू सेल्स करायचं आहे. ओके आणि नेक्स्ट तुम्हाला प्रॉफिटचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. प्रॉफिट इज इक्वल टू कंट्रीब्युशन मायनस फिक्स कॉस्ट. ओके तर फर्स्ट आपण कंट्रीब्युशन आपण फाइंड आउट करून घेऊया. सेल्स इज 6 लाख इंटू पी व्ही रेशो 20%. हां ओके ओके नेक्स्ट प्रॉब्लेम घ्यायचा आहे का आपण सर या दोन्हीमध्ये आपल्याला पहिले पीव्ही रेशो कंपल्सरी आहे काढणं. हो पहिले कंट्रीब्युशन काढणं ॲक्च्युली कंपल्सरी आहे. विदाउट कंट्रीब्युशन तुम्ही पी व्ही रेशो सुद्धा कॅल्क्युलेट करू शकत नाही. फर्स्ट कंट्रीब्युशन नेक्स्ट पी व्ही रेशो कंपल्सरी. नेक्स्ट पी व्ही रेशो नेक्स्ट आपल्याला बी ई पी आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल कारण विदाउट पी व्ही रेशो तुम्ही बी ई पी फाइंड आउट करू शकत नाही कारण फॉर्म्युला काय बी ई पीचा फिक्स कॉस्ट डिवाइड बाय पी व्ही रेशो. ओके आणि कंट्रीब्युशन कंपल्सरी काय कारण की पी व्ही रेशोच्या फॉर्म्युल्यामध्ये कंट्रीब्युशन आहे. पी व्ही रेशो इज इक्वल टू कंट्रीब्युशन डिवाइड बाय सेल्स इंटू 100. ओके त्यामुळे सर्वात पहिल्यांदा कंट्रीब्युशन नेक्स्ट पी व्ही रेशो नेक्स्ट बी ई पी नेक्स्ट मार्जिन ऑफ सेफ्टी. ओके आता काही एक्सेप्शनल केसमध्ये आपल्याला डायरेक्ट मार्जिन ऑफ सेफ्टीसुद्धा कॅल्क्युलेट करता येते कारण म्हणजे आपल्याला कधी प्रॉफिट आणि कधी पी व्ही रेशो कधी प्रोव्हाइड केलेला असेल तर आपण डायरेक्ट मार्जिन ऑफ सेफ्टी आपण फाइंड आउट करू शकतो. ओके मग बी ई पी फाइंड आउट करण्याची गरजच नाही आहे कारण की मार्जिन ऑफ सेफ्टीचा सेकंड फॉर्म्युला आहे प्रॉफिट डिवाइड बाय पी व्ही रेशो. ओके तुम्ही आत्ता इथे फाइंड आउट करून बघू शकता. ॲक्च्युली बघा मार्जिन ऑफ सेफ्टी आहे की ते 2 लाख रुपीज आलेले आहेत ना हे सेकंड Yes, sir. पिरियडचे आपण कन्सिडर केलेले आहेत ना तर आपण डायरेक्टसुद्धा आपण फाइंड आउट करू शकतो. बघा प्रॉफिट आहे सेकंड पिरियडचा 40,000. ओके 40,000 डिवाइड बाय पी व्ही रेशो किती आहे करंट प्रॉब्लेममध्ये 20%. 20%. 20 इंटू 100 बघा 2 लाख रुपीज आपण डायरेक्ट आपण फाइंड आउट करू शकतो. आपल्याला बी ई पी फाइंड आउट करण्याची गरज नाही आहे. ओके बरोबर. म्हणजे आपण Yes. कशा पद्धतीने आपण फॉर्म्युला यूज करतोय कुठला फॉर्म्युला यूज करतोय दॅट इज इम्पॉर्टंट. ॲक्च्युली तुम्हाला कुठला फॉर्म्युला कसा यूज करायचा ते इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आता हे एकदम सिम्पल आहे म्हणजे तसं बघितलं कधी तुम्ही रेग्युलर कधी सॉल्व करत असाल अशा पद्धतीचे प्रॉब्लेम देन इट इज इझी. पण तुम्हाला कधी डायरेक्ट अशा पद्धतीचा कधी प्रॉब्लेम दिला तर कुठला फॉर्म्युला कधी यूज करायचा हे तुम्हाला समजलं पाहिजे ॲक्च्युली तिथे.
कारण की हे मॅक्झिमम प्रॉब्लेममध्ये विचारलं जातं. अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स मॅक्झिमम वेळेस एक्झाममध्ये विचारले जातात. म्हणून आपण हे प्रॉब्लेमचे आपण रिव्हिजन आपण करून घेतो. पण एखाद्या कधी नवीन प्रकारचा कधी प्रॉब्लेम आला तर तुम्हाला ह्या सर्व फॉर्म्युले आहेत, पण कुठला फॉर्म्युला कधी यूज करायचा दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट इन मार्जिनल कॉस्टिंग. म्हणजे प्रोफेशनल एक्झामला तोच ॲक्च्युली मार्जिनल कॉस्टिंगचा प्रॉब्लेम होतो. एम.कॉम लेवलला एवढे डिफिकल्ट प्रॉब्लेम विचारले जात नाहीत. म्हणजे जे आपण जे 2-3 प्रकारचे प्रॉब्लेम्स आत्ता आपण घेतलेले आहेत तर त्या प्रकारचा किंवा त्याच्यामध्ये अजून 1-2 प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत ॲक्च्युली, त्या पद्धतीचे प्रॉब्लेम्स मोस्टली विचारले जातात. ओके, तर आता मी तुम्हाला दाखवलं की इथे ब्रेक इव्हन पॉईंटची गरजच नाही मार्जिन ऑफ सेफ्टी कॅल्क्युलेट करायला, कारण की मार्जिन ऑफ सेफ्टीचा एक सेकंड फॉर्म्युला जो आहे प्रॉफिट डिवाइड बाय पी व्ही रेशो, तो फॉर्म्युलासुद्धा तुम्ही यूज करू शकता. ओके, पण आपला मोस्टली आपला सिक्वेन्स काय, पहिले कंट्रीब्युशन, नेक्स्ट पी व्ही रेशो, नेक्स्ट ब्रेक इव्हन पॉईंट अँड नेक्स्ट मार्जिन ऑफ सेफ्टी. ओके, अजून काय आहे क्वेश्चन? अजून कोणाला काही क्वेश्चन आहे याच्यामध्ये का नेक्स्ट आपण एक प्रॉब्लेम घेऊया.